महाराष्ट्राची आई कुलस्वामी तुळजाभवानी ज्यांची जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजे, तसंच आपल्या संस्थेचे आराध्य दैवत ज्यांनी विदर्भामध्ये शिक्षणाची गंगा आणली असे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव पक्के भाऊसाहेब देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो। तसेच या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक मडावी सर, प्रमुख पाहुणे, शिक्षक प्रतिनिधी बोकडे सर, तसेच मंचावर उपस्थित असलेल्या मस्के मॅडम, तसेच समोर उपस्थित असलेले विद्यार्थी मित्रांनो, आज शिवजयंती 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला। ज्या शहाजी राजांनी आदिलशाह, निजामशाह यांच्याकडे चाकरी केली त्या शहाजी राजांच्या पोटी व ज्या लखुजीराव जाधवांची कन्या जिजामाता यांच्या पोटी या शिवाजी महाराजांचा जन्म झाला। शिवनेरी किल्ल्यावर शिवाई नावाच्या देवीचं मंदिर होतं त्या ठिकाणी। त्या देवीला प्रार्थना केली जिजामातेने की बाबा माझ्या पोटी बलवान पुत्र व्हावा, ज्याच्या हातून या हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी, म्हणून या शिवाई देवी या देवीवरून या शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी हे ठेवण्यात आलं। पुढे लहान वयातच असताना या जिजामातेने शिवबावर रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या। त्याचप्रमाणे वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रार्थना केली। मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करेन अशी प्रार्थना या रायरेश्वराच्या मंदिरात केली। एका ठिकाणी एक इतिहासकार सांगतात की बाबा व्हिएतनाम सारख्या छोट्या देशानं अमेरिकेचा पराभव केल्यानंतर तिथल्या सैन्याला विचारण्यात आलं की बाबा तुम्ही हे एवढा मोठा बलाढ्य अमेरिकेसारखा देश होता, तुम्ही पराभव कसं काय केलं? तर आमचा आदर्श कोण होतं? तर आमचा आदर्श होता छत्रपती शिवाजी महाराज, म्हणून त्या ठिकाणी आम्ही या बलाढ्य अशा अमेरिकेचा पराभव करू शकलो। तसंच आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा म्हणणाऱ्या सुभाषचंद्र बोसांनी शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढताना सांगितले की बाबा शिवाजी महाराज जर आणखीन 10 वर्ष जर जिवंत राहिले असते तर भारत हा महासत्ता झाला असता, असा याबद्दल त्यांच्याबद्दल यांनी असे गौरवोद्गार काढले। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये स्त्रियांविषयी काय कायदे होते, स्त्रियांविषयी त्यांनी परस्त्री माते समान मानली, परस्त्रियांना माते समान संबोधलं त्यांनी। एखाद्या स्त्रीबद्दल वाईट नजर कोणी केली, आपण वर्तमानपत्रात रोज वाचतो की बाबा ह्या ठिकाणी बलात्कार झाला, ह्या ठिकाणी असं घडलं स्त्रियांबद्दल, परंतु शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये फरमान सोडलं की स्त्रियांबद्दल अशा बलात्काराच्या जर घटना आल्या तर त्याला भर चौकामध्ये फाशी दिली जात असत। असा एवढा कठोर दंड करणारा हा माझा राजा होता। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांबद्दल काय केलं, शेतकऱ्यांबद्दल त्यांनी जमिनी दिल्या त्यांना कराया, बी बियाणं दिलं, अवजारे दिली, वेगवेगळे खत बियाणं त्या काळामध्ये दिली शिवाजी महाराजांनी। जर शेतकऱ्यांच्या बांधावरून जात असताना जर शेतकऱ्याच्या भाजीपाल्याच्या देठाला जर कोणी हात लावला तर त्या माणसाचे हात त्याच ठिकाणी कलम करण्यात येतील, असे फरमान शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये पाहतो आपण केलेले। आजच्या सरकारचं आणि त्या सरकारचं धोरण पहा किती विरुद्ध आहे। म्हणजे त्या काळामध्ये एवढे कठोर कायदे शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये केलं। त्याचप्रमाणे त्यांनी पाणी प्रश्न सोडवला आणि त्या काळात सुद्धा पाऊस कमी होत असत किंवा जास्त होत, अशा काळामध्ये त्यांनी काय केलं, गडावर पाण्याची व्यवस्था केली। एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर गडावर तलाव धरण त्या ठिकाणी बांधलं। त्या रायगडावर जर तुम्ही पाहिलं तर आपलं नेर वसल एवढं मोठं रायगडाच्या वर आहे, त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण स्वराज्याची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। त्याच ठिकाणी त्यांनी त्या पाण्याची सोय केली आहे। प्रत्येक गडावर जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी पाण्याची सोय या आपल्या राजांनी शिवाजी महाराजांनी केली आहे। तसेच आपण पाहतो शिक्षकांना तर पेन्शन सुद्धा बंद झालेलं आहे, परंतु एकमेव जगातला असा राजा आहे ज्या राजांनी, कुठल्याही राजाचा जर इतिहास पाहिला तर त्या राजांनी त्या जनतेला गुलाम केला राजा झाल्यानंतर।
एकमेव असा राजा आहे की या राजांनी या गुलामगिरीतून मुक्त केलं जनतेला आणि स्वराज्य स्थापन केलं। ज्यावेळेस राजांना विशालगडावर पोचायचं होतं त्यावेळेस घोरखिंडीमध्ये पावनखिंडीमध्ये त्याने आपला मावळा बाजीप्रभूंना उभं केलं त्या ठिकाणी। आणि राजे जोपर्यंत विशालगडावर पोहोचणार नाही तर शत्रू सैन्य पाठलाग त्यांचा करू द्यायचा नव्हता। त्या ठिकाणी त्यांनी त्या राजांनी या बाजीप्रभूंना उभं केलं आणि बाजीप्रभू जीवाचं रान करेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी या पावनखिंडीमध्ये लढले। ज्यावेळेस त्यांना मरण येत होतं त्यावेळेस त्यांच्या तोंडून उद्गार येत होते की बाबा मी मेलो तरी माझा राजा काय करणार आहे, माझ्या घरच्याला, माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना पेन्शन देणार आहे। परंतु आजचं शासन काय करते, पेन्शन तर सोडाच, आमच्यासारख्या लोकांना शिक्षण सेवक लावलं आणि काय करायचं। तसंच पेन्शन योजना चालू केली। ज्या रायगडावर स्वराज्याची राजधानी स्वीकारली त्या रायगडाचं बांधकाम कोण केलं तर इंदोरकर यांनी, हिरोजी इंदोरकर यांनी या रायगडाचं बांधकाम केलं। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2 पायऱ्या आहेत आणि तिसरी पायरी ही स्वराज्यामध्ये असलेली 2 पायऱ्या कोणत्या, एक संत चोखामेळांची पंढरपूरला असलेली आणि दुसरी नामदेवांची पायरी, ही 2 पायरी। आणि तिसरी पायरी कोणती तर स्वराज्यामध्ये असलेल्या हिरोजी इंदोरकरांनी एवढा मोठा हा किल्ला रायगड बांधला। आणि ज्यावेळेस महाराजांनी म्हणलं तुम्ही एवढा मोठा किल्ला बांधला आता तुमच्यासाठी मी काय देऊ, तर त्यांनी काय सांगितलं की माझं फक्त माझ्यासाठी एक पायरी तुम्ही त्या गडाच्या खाल्ल्या बाजूला ठेवा आणि त्या पायरीच्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही गडावर जाल त्यावेळेस तुमचे चरण माझ्या मस्तकावर बसतील, एवढी मागणी त्या हिरोजी इंदोरकरांनी केली। या प्रकारे स्वराज्याचे आपल्या कालखंडामध्ये स्वराज्यामध्ये सुशासन या शिवाजी महाराजांनी चालवलं। एवढं बोलतो। तसेच आपण या शिवजयंती असेल, पुण्यतिथी असेल, या लोकांच्या का साजरी करायचं, का शासन म्हणत असेल किंवा आपण करतो का, कारण त्यांच्यामधील एखादा गुण, त्यांच्यामध्ये जे काही गुण होते ते एखादा गुण आपल्या अंगी यावा म्हणून आपण एवढं सर्व जयंती पुण्यतिथी साजरी करतो। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।